कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे. पुरातन काळी तारकासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. ब्रह्मदेवापासून मिळालेल्या वरामुळे तो सर्वांना त्रास देऊ लागला. शेवटी शंकराने 3 दिवस युद्ध केले. कार्तिक शुद्ध पौर्णिमास या तारकासुराचा वध केला व देवांचे वैभव त्यांना परत मिळवून दिले. हे पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी शंकराची स्तुती करून दीपोत्सव साजरा केला. या दिवशी शंकराच्या मंदिरासमोर दीपमाळ प्रज्वलित केली जाते व कोळा व दीपदान केले जाते. त्रिपुराच्या बेलवाती 250, रुद्रवाती 250 व विष्णुवाती 250 अशा 750 वाती तुपात भिजवून लावतात. विशेषतः स्त्रिया कोळा व दीपदान करतात. तर मी इथं 750 वाती अशा तुपात भिजवून शंकर भगवानांच्या मंदिरात प्रज्वलित केलेल्या आहेत आणि दीपदान केलेलं आहे. अशा प्रकारे मी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केलेली आहे. हर हर महादेव, भोलेनाथ की जय.